मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. कारण नवीन ई-केवायसी पोर्टल सुरू कधी होणार आहे, पुन्हा संधी आम्हाला मिळणार का, एकल परित्यक्ता महिलांना संधी कधी, ज्यांची ई-केवायसी झालीच नाही त्यांनी नक्की काय करायचं आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. कारण बऱ्याच लाडक्या बहिणीची ई-केवायसी झालीच नव्हती. एकल परित्यक्ता महिलांना कागदपत्रे कोणते जमा करावे हे ऑप्शन नव्हते, त्यामुळे त्यांची ई-केवायसी राहिली आहे. शेवटी काय झालं होतं की लाडक्या बहिणींसाठी जी वेबसाईट देण्यात आली होती, जी वेबसाईट होती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणची जी ऑफिशियल वेबसाईट आहे ती बंद पडली होती. म्हणजेच काय OTP प्रॉब्लेम आहे, सर्व्हर प्रॉब्लेम येत होता. त्यानंतर बऱ्याच लाडक्या बहिणींची इथे साईट चालत नव्हती. ई-केवायसी दुरुस्ती झालेल्या बहिणींना एकत्रित हप्ता देण्यात यावं अशी आपण विनंती करूया. तर लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, ज्यांची केवायसी दुरुस्ती झाली आहे त्यांच्यासाठी तर खूप चांगली अपडेट असणार आहे. कारण तुम्हाला पुन्हा संधी मिळाली आहे. बऱ्याच लाडक्या बहिणी होती की त्यांची ई-केवायसी पूर्णपणे चुकली होती, प्रश्नांची उत्तरं चुकली होती. तुम्ही GR पाहू शकता, हा जो 6 फेब्रुवारी 2026 रोजी आलं होतं, ज्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की ई-केवायसी दुरुस्ती करण्याची प्रक्रिया आता पुन्हा संधी असणार आहे व 31 मार्चपर्यंत ही संधी असणार आहे. कधीपर्यंत? मार्चपर्यंत संधी असणार आहे. आता सध्या कोणता महिना सुरू आहे? फेब्रुवारीचा महिना सुरू आहे. म्हणजे काय, जवळजवळ अजून 1.5 महिना आपल्याला टाइम आहे. पण लाडक्या बहिणींना अजून एक प्रश्न आहे, ते म्हणजे काय की ई-केवायसी दुरुस्तीसाठी त्या लिस्टमध्ये तुमचं नावच नाही, अशी एक एरर येत आहे. तुम्ही पाहू शकता इथे क्रमांक ई-केवायसी दुरुस्तीच्या यादीत नाही, हा एरर येत आहे. तुम्हाला पण हा एरर येत असेल तर नक्की सांगायचं आहे. कारण लाडक्या बहिणींनो, हा आधार क्रमांक ई-केवायसी दुरुस्तीची यादीत नाही, तुम्हाला तेव्हाच येतो जर तुमची ई-केवायसी ऑलरेडी झालेली आहे. ऑलरेडी ई-केवायसी झाली आहे, हप्ता सुरू आहे, तर तुम्हाला हा एरर येणार आहे. बरं, हप्ते बंद झाली आहे, तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण कधीच झाली नाही, त्यामुळे सुद्धा तुम्हाला हा एरर येतो. पहिला विषय संपला, ऑलरेडी केवायसी झालेली आहे. दुसरा विषय म्हणजे काय, ई-केवायसी तुम्ही कधीच केली नाही, त्यामुळे तुम्हाला काय झालेलं आहे, अपात्र करण्यात आलेलं आहे. आणि तिसरा विषय म्हणजे काय की तुम्ही सरकारी नोकरदार आहात किंवा जे काही या योजनेच्या अपात्र यादी असणार आहे त्यामध्ये तुम्ही बसत असाल तर तुमचा हप्ता कायमचा बंद झालेला आहे. तुम्ही जर अपात्र असाल तर नक्कीच कमेंट करून सांगा. तुम्हाला सुद्धा हा एरर येत असेल तरी सुद्धा नक्कीच सांगायचं आहे. दुसरं मेन कारण म्हणजे काय सांगितलं आहे की तुम्ही निकषांमध्ये बसतच नाही, पण एकल परित्यक्ता महिला असल्यामुळे ई-केवायसी झालीच नाही. शेवटचे काही दिवस OTP प्रॉब्लेम होते. तुम्हाला सुद्धा हा प्रॉब्लेम होता का? OTP प्रॉब्लेम आहे किंवा साईट चालत नव्हती, त्यामुळे तुमची ई-केवायसी झाली नाही, त्यामुळे तुम्हाला काय झालेलं आहे, हा आधार क्रमांक ई-केवायसी दुरुस्तीच्या यादीत नाही असे एरर येत आहे. पण अजून ज्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी झालीच नाही त्यांनी काय करायचं, त्यांच्यासाठी सुद्धा तिथे ऑप्शन दिलं पाहिजे आहे. तुम्ही पाहू शकता, पहिलं इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला 2 ऑप्शन देण्यात येत होते. म्हणजेच काय, लाभार्थी आधार क्रमांक कॅप्चे हे वेगळं सगळं झाल्यानंतर तिथे एक विवाहित, अविवाहित, त्यानंतर पती आणि वडील हयात आहेत किंवा नाहीत, हे सर्व ऑप्शन्स येत होते. सेम हिअर आपल्याला जर ज्या लाडक्या बहिणींची केवायसी झालीच नाही, म्हणजेच एकल परित्यक्ता महिला आहे किंवा ज्यांची केवायसी झालीच नाही काही कारणाचं, तर त्यांना सुद्धा इथं काय पाहिजे आहे, एक ऑप्शन दिलं पाहिजे आहे, जेणेकरून त्यांचे सुद्धा पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील. आता बघा, पेंडिंग हप्ते किती महिन्याचे आहे. नोव्हेंबरपासून तुम्ही हप्ते बंद केले आहेत लाडक्या बहिणीचे, ह्याचे 1,500 रुपये, डिसेंबर महिन्याचे 1,500 रुपये, असे एकूण 3,000 रुपये लाडक्या बहिणीचे पेंडिंग आहेत. प्लस आता फेब्रुवारी महिन्याचे आता 12 दिवस संपून गेलेले आहे. 13 फेब्रुवारी तारीख आहे, तरीसुद्धा जानेवारी महिन्याचे पैसे काही जमा झाले नाहीत. म्हणजे एकत्रितपणे 4,500 रुपये लाडक्या बहिणींचे तुम्ही पेंडिंग ठेवलेले आहेत. नक्कीच इथे लाडक्या बहिणींना गरज असते, एवढे जर हप्ते पेंडिंग ठेवले तर नक्कीच लाडक्या बहिणीने विचार करायचं की महायुती सरकारने नेहमीच सांगितलं आहे की आम्ही लाडक्या बहिणींसोबत आहोत, मग ज्या लाडक्या बहिणींची केवायसी झाली नाही त्यांना पुन्हा का संधी देत नाही. डिरेक्टली जूनमध्ये तुम्ही जर संधी देणार असाल तर जवळजवळ 6, 7, 8 महिन्यांचे हे पैसे काय करायचे. लाडक्या बहिणीचे बिनकामीचे हे पैसे 8 महिन्यापासून बंद राहतील. पुन्हा एकदा जूनमध्ये ई-केवायसी होईल, जून जुलै पडताळणी प्रक्रिया होईल, त्यानंतर पुन्हा काय होईल, त्या लाडक्या बहिणीचे पैसे सुरू झाले तरी सुद्धा हे मागचे जे 8-9 महिन्याचे नुकसान झालं आहे ते नुकसानच झालेलं आहे. त्यामुळे आत्ता एक संधी 15 ते 20 दिवस लाडक्या बहिणींना दिली पाहिजे आहे, जेणेकरून त्यांची ई-केवायसी त्यांनी करावी व जे सरकारी नोकरदार आहे किंवा खरंच ज्या अपात्र महिला आहेत त्यांना नाही दिलं तरी चालेल, पण
ज्या खरोखर घरकाम करून किंवा ज्यांचं उत्पन्न कमी आहे, 2.5 लाखांपेक्षा उत्पन्न कमी आहे, किंवा कोणी आयकरदाता नाही घरातील, किंवा त्यांच्याकडे 4 चाकी वाहन नाही, किंवा घरातील एक विवाहित अविवाहित महिला या योजनेचा लाभ मिळवत असेल तर नक्कीच त्यांना हा लाभ सुरू केला पाहिजे. पण फक्त KYC प्रक्रिया नाही केल्यामुळे त्यांचे हप्ते बंद करू नये. आता बऱ्याच ठिकाणी काय झालं की ग्रामीण भागामध्ये माहितीच नव्हतं की KYC प्रक्रिया काय असणार आहे. त्यामुळे काय होतं की कॅम्प लावून तुम्ही जसं लाडकी बहीण योजना सुरू केली होती त्यावेळेस कॅम्प लावून फॉर्म भरून घेत होता. सेम हिअर तुम्ही KYC साठी सुद्धा कॅम्प लावून KYC जर केली असती तर जवळजवळ जे संख्या होती 2,60,00,000 लाडक्या बहिणीची ते कमी न होता, म्हणजे जवळजवळ 1 कोटी लाडक्या बहिणींना तर कमी झालेलंच आहे. त्यांना काय झालेलं आहे की ते अपात्र झालेलं आहे. ते कमी न होता संख्या कमी झाली आहे, म्हणजे कमी प्रमाणात अपात्र लाडक्या बहिणी झाल्या असत्या, पण इथे असं झालेलं आहे की निम्म्याला निम्म्या बायका काय झालेल्या आहेत, अपात्र यादीत आहेत. कारण ग्रामीण भागातल्या लाडक्या बहिणींना माहितीच नव्हती की KYC प्रक्रिया काय असते किंवा कशी करायची असती. त्यानंतर काय की पुन्हा संधी तुम्ही आम्हाला देण्यात यावं, KYC दुरुस्ती झालेल्या बहिणींना तरी एकत्रित हप्ता देण्यात यावा. आता तुम्ही सांगितले आम्हाला KYC दुरुस्ती करणार पर्याय वगैरे देण्यात आलेला आहे, मग त्या लाडक्या बहिणींना तरी ॲटलिस्ट हे सगळे पैसे जमा झालेले पाहिजे आहे. कारण प्रश्न चुकले होते, प्रश्नाचे उत्तर कळण्यास खूप अवघड होते. आणि आता फेब्रुवारी महिना संपत आला तरी सुद्धा जानेवारीचा जो हप्ता आहे वितरण झालेलं नाही. कारण का तर दुरुस्तीची प्रक्रिया सुरू आहे व पेंडिंग हप्ते असो किंवा ज्या लाडक्या बहिणींना संधी देण्यात आली आहे दुरुस्ती करण्याची, मग त्यांची एक यादी तयार होईल व त्यानंतर हे हप्ता वितरण सुरू होणार आहे. आता ज्यांची दुरुस्तीची यादीमध्ये नाव नाही, लक्षात घ्या मार्च महिन्यापर्यंत काय आहे KYC प्रक्रिया आहे. आता ही जी यादी असणार आहे पहिली यादी आहे, मार्चमध्ये सुद्धा दुसरी यादी येईल, त्यावेळेस सुद्धा तुम्ही नक्कीच प्रयत्न करायचा आहे, प्रयत्न करत राहायचा आहे. जोपर्यंत तुमच्या प्रयत्नाला आपल्याला यश नाही मिळत तोपर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण नक्कीच इथे सांगणार आहोत, आवाज उठवणार आहोत, विनंती करणार आहोत की लाडक्या बहिणींना नक्कीच हे मदत मिळाली पाहिजे आहे. आपली KYC पुन्हा एकदा सुरू झाली पाहिजे आहे. लाडक्या बहिणीच्या हप्ता बंद झालेले पुन्हा सुरूच झाले पाहिजे आहे. महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा व अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्याला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.